मी अरुण खोडके. शिवचिंतन आजचा क्षण हा केवळ एक योगायोग नाही, तर इतिहासाच्या कणात नोंद हवी असा प्रेरणामय पर्व आहे. मी गेली तब्बल 35 वर्ष म्हणजे 1990पासून व्यासपीठावरून हजारो व्याख्यानांच्या माध्यमातून शिवचरित्र आणि शंभूचरित्राचा दीप तेवत ठेवण्याचा अखंड प्रयत्न केला आहे. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सलग 11 वर्ष एकही दिवस खंड न पडता पहाटेच्या मंगलशनी 610 व्हॉट्सअपच्या समूहावर शिवचिंतन या अमृतवाणीचा वर्षाव करण्याची तपश्चर्या मी केलेली आहे. हा एक यज्ञ आहे, हे एक व्रत आहे, हे एक अखंड शिवसाधना आहे आणि ती एक शिवकृपा आहे. दररोज पहाटे जग झोपत असताना स्वराज्याच्या विचारांची सुवासिक पहाट उगवावी म्हणून आपले शिवचिंतन देशाच्या सीमा ओलांडून विदेशातही तेजाने झळकत आहे. असंख्य शिवभक्तांच्या हृदयात स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि कर्तव्याची चेतना जागवणारा हा विचारप्रवाह म्हणजे आधुनिक काळातील एक अद्वितीय शिवकार्य आहे. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सुरू असलेला हा विचार यज्ञ आज वैश्विक झाला आहे. म्हणूनच हा उपक्रम महाराष्ट्रातील एकमेव ठरतो. आज शिवजयंतीच्या या पावन प्रभातेला, या शिवसेवेच्या या अखंड प्रवासाला बरोबर 11 वर्ष पूर्ण होत आहेत. हा क्षण म्हणजे साधनेच्या शिखरावरती फडकणारा विजय ध्वज आहे. ही साधना शब्दांची नव्हे तर भक्तीची पराकाष्ठा आहे. ही अखंड साधना दररोज पहाटे प्रकट होणारे स्वराज्य स्वप्नच, ज्याच्या केंद्रस्थानी तेजस्वी प्रेरणा आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीच्या या मंगलक्षणी या अखंड शिवचिंतन यज्ञाला आपला आशीर्वाद, माया, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी मिळावी हीच शिवचरणी प्रार्थना. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.